राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. औरंगाबादमध्ये स्कॉर्पिओ ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू. बाल आरोग्य अभियान जिल्ह्यात 7 एप्रिल पासून. मागासवर्गीयांना बढतीचे आरक्षण कायम, मॅटच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती. भोकर नगर परिषदेच्या जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज फेटाळले. शेतकऱ्यांप्रती प्रशासनाने संवेदनशीलता दाखवावी, दिलीप धोंडगे. आता बातमीपत्र विस्ताराने. औरंगाबादमध्ये स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघातात 6 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबादहून कन्नडच्या दिशेने जाणाऱ्या कारला हातनूर जवळ हा अपघात झाला. स्कॉर्पिओ आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यामुळे स्कॉर्पिओचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. मृतांमध्ये एक बालकाचाही समावेश आहे. जखमी झालेल्या 4 जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्यामुळे धुळे सोलापूर महामार्गावरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी ते शुक्रवार 1 मे 2015 या कालावधीत बाल आरोग्य अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाचे ब्रीदवाक्य सुदृढ बालक, सशक्त युवक, संपन्न महाराष्ट्र असे आहे. या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विजय कंदेवाड यांनी केले आहे. अभियानात आशा कार्यकर्त्यांना बाल आरोग्य व लसीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून MCTS या संगणक प्रणालीतील बालकांच्या सर्व नोंदी अद्ययावत करण्यात येणार आहे. ज्या डिलिव्हरी पॉइंटच्या ठिकाणी हिरकणी कक्ष अस्तित्वात झाला नसेल त्या ठिकाणी स्थापना करून कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रथम संदर्भीय पथकाच्या ठिकाणी नवजात शिशु स्थितीकरण पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे. कमी वजनाची जन्म नोंदणी बालके यांच्यासाठी विशेष कक्ष देण्यात येणार असून तीव्र कुपोषणाच्या मुलांना पोषण पुनर्वसन हे स्त्री रुग्णालय नांदेड येथे दाखल करून औषधोपचार करण्यात येणार आहे. सदर अभियानांतर्गत लहान मुलांना तळी व जंतनाशक औषधी पाजविण्यात येणार आहे. राष्ट्रीय बाल स्वस्थ अभियानातर्फे संदर्भ शिबिराचे आयोजन करण्यात येत असून 0 ते 18 या वयोगटातील मुलांची वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, लहान मुलांचे सर्जन व राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत तपासणी करण्यात येणार असून हृदय शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, इपिलेप्लिया शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर अभियानाअंतर्गत किशोरवयीन मुलामुलींना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत सुद्धा सप्ताह लोहयुक्त गोळ्या वाटप करण्यात येणार असून सर्व अंगणवाड्यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीयांना पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर आरक्षणाचा लाभ देण्यात येतो. 2004 पासून ही पदोन्नती देण्यात येत आहे. मात्र विजय घोगरे विरुद्ध महाराष्ट्र सरकार या याचिकेवर मॅटने 28 नोव्हेंबर 2014 रोजी दिलेल्या निर्णयानुसार आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. मॅटने पदोन्नती आरक्षण रद्द केले असले तरी स्वतःच्या निर्णयाला 1 वर्षाची स्थगिती दिली होती. त्यामुळे सद्यस्थितीतही पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत सुरू आहे. तथापि 13 मार्च रोजी मॅटच्या आदेशाविरोधात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने मॅटच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. त्यावर 23 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक
02462 245656 942378 5456 7350 62 आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350 62 56 56. विशांतेंद्र पुन्हा एकदा आपले स्वागत. भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीत जात पडताळणी समितीने प्रमाणपत्र न जोडल्याचे अनेकांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवल्याने 6 उमेदवारांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. भोकर नगर परिषदेची सार्वजनिक निवडणूक या महिन्याच्या शेवटी होणार आहे. ही निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण दिवसात स्वप्न बघू लागले आहेत. अनेकांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. अर्ज छाननीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 च्या कलम 9 नुसार जातीचे वैधता प्रमाणपत्र सक्षम जात पडताळणी समितीकडून न घेता तसेच नामनिर्देशन पत्र प्रमाणपत्र सोबत न लावल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नेटके यांनी अनेकांचे अर्ज फेटाळले आहेत. अर्ज फेटाळणाऱ्यांपैकी श्रीमती वर्षाताई सुरेश नरतावार, कविता बांबळे, भागनाबाई वर्षेवार, मुकुंद धोत्रे, संपोता जाधव या महिलांनी अॅडव्होकेट शिवाजीराव कदम नागापूरकर यांच्या मार्फत नगर परिषद कायदा कलम 21 खाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले आहे. जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी यांना 5 एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी नोटीस काढली आहे. दिनांक 6 रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय योजनेद्वारे मदतीचा हात देऊन त्यांच्याप्रती संवेदनशीलता दाखवावी असे निर्देश जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी प्रशासनास दिले. जिल्हा परिषदेत दिनांक 4 एप्रिल रोजी कृषी समितीची मासिक सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, मारोतराव कवळे, कृषी विकास अधिकारी पंडित मोरे, कृषी उपसंचालक SV लाडके, जिल्हा कृषी अधिकारी SS वगरे, कृषी अधिकारी विनायक सरदेश पांडे, व्यापारी संघटनेचे विपिन कासलीवाल आदींची यावेळी उपस्थिती होती. पुढे ते म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीत कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून आवश्यकता असल्यास जनावरांसाठी चारा डेपो तयार करून चाऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी. जिल्हा परिषदेस व विविध योजनेतील निधीतून देण्यात येणाऱ्या कृषी अवजारे शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच जिल्हा परिषद व कृषी विभागामार्फत चालणाऱ्या शेती योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवावा असेही ते यावेळी म्हणाले. आजचे वाढदिवस सोमेश्वर खुळखुळे, कल्पना पाटील, नारायण पावसे, वसीम साबू सेठ, प्रशांत बनसोडे, मिलिंद अनासपुरे, राहुल गोधनकर या सर्वांना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. औरंगाबादमध्ये स्कॉर्पिओ ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू. बाल आरोग्य अभियान जिल्ह्यात 7 एप्रिल पासून. मागासवर्गीयांना बढतीचे आरक्षण कायम, मॅटच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती. भोकर नगर परिषदेच्या जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज फेटाळले. शेतकऱ्यांप्रती प्रशासनाने संवेदनशीलता दाखवावी, दिलीप धोंडगे. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.